नमस्कार, मी स्पृहा जोशी. फरमाईशच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. यावेळची फरमाईश आली होती कवी केशव सूत यांची तुतारी ही कविता. तुतारी ही कविता आपल्या लहानपणी आपण सगळ्यांनीच आपापल्या पुस्तकांमध्ये, बालभारतीच्या पुस्तकामध्ये वाचलेली असते. ही कविता मी सुद्धा अनेक वर्षांनी ह्या निमित्ताने पुन्हा वाचली, तिच्याबद्दल विचार केला आणि मला फारच मस्त वाटलं. काय गंमत आहे बघा, ही कविता लिहिली गेली, तिचा साधारण काळ आहे 1890 ते 95च्या दरम्यानचा. केशवसुतांना म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हणतात. कारण तोपर्यंत चाललेला मराठी कवितेचा जो प्रवाह होता तो त्यांनी त्यांच्या नव्या विचारांनी, त्यांच्या कवितेतल्या नव्या रचनांनी बदलून टाकला. त्यामुळे त्यांची कविता ही फार महत्त्वाची कविता आहे. तुतारीमध्ये सुद्धा एक जडशीळ झालेल्या समाजाला अक्षरशः गदागदा हलवून उठवावं वैचारिक जागृतीसाठी असं आपल्याला दिसून येतं त्या कवितेतून. काय मस्त कविता आहे. तुतारी, कवी केशवसूत. एक तुतारी द्या मज आणुनी, एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन जीमी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मज लागुनी. प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्यावरती नोंदा, बसुनी का वाढविता मेदा, विक्रम काही करा चला तर. असे स्वस्थपणे बसून काय राहिलाय. हे प्राप्तकाल हा जो आहे हा एक विशाल भूधर आहे, एक जमिनीचा असा पट्टा आहे मोठाच्या मोठा, त्यामध्ये तुमच्या कर्तृत्वाची लेणी तुम्हाला कोरता येतील. त्यामुळे उठा, सज्ज व्हा, असं केशवसूत म्हणतात. बसुनी का वाढविता मेदा, विक्रम काही करा चला तर. चमत्कार ते पुराण तेथुनी, सुंदर सोज्वळ गोड मोठे, अलीकडले ते सगळे खोटे, म्हणती धरुनी ढेरी पोटे, धिक्कार अशा मूर्खा लागुनी. आजकालच्या काळाशी कुठेतरी ह्याच्यातला रेफरन्स सापडतो का बघा. आसपास अनेक सध्या असे प्रघात आपल्याला बघायला मिळतात की सगळंच पुराणातलं ते योग्य, सगळंच पुराणातलं ते बरोबर. पण आजच्या काळात ही कविता आपण समजून घेताना थोडासा विवेकबुद्धीने विचार करायला पाहिजे की सगळ्याच गोष्टी चांगल्या असतीलच असं नाही, आणि ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्यांना आपण प्रश्न विचारतो आहोत का, हे प्रश्न विचारणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून ते असं म्हणतात की चमत्कार ते पुराण तेथुनी, सुंदर सोज्वळ गोड मोठे, अलीकडले ते सगळे खोटे, म्हणती धरुनी ढेरी पोटे, धिक्कार अशा मूर्खा लागुनी. जुने जाऊ द्या मरणा लागुनी. ही या कवितेतली सगळ्यात मला वाटतं सिग्नेचर ज्याला म्हणतो, एखाद्या कवीची सिग्नेचर ओळ, तशी ही तुतारीमधली केशवसूतांची सिग्नेचर ओळ आहे. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडत न एक्या ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडवुनी. आणि धर्माचे माजवुनी अवडंबर, धर्माचे माजवुनी अवडंबर, नीतीला आणि ती अडथळे, विसरून याजे जातात खुळे, नीतीचे पद जेथे न ढळे, धर्म होतसे तेथेची स्थिर. घातक भलत्या प्रतिबंधांवर, हल्ला नेण्या त्वरित करारे. शेवटी केशवसूत काय म्हणतात, ह्याच्यामध्ये सामाजिक समानतेचा सुद्धा फार महत्त्वाचा संदेश आहे की इंग्रजांची सत्ता होती, त्यांच्या विरुद्ध आपण आपल्यातले सगळे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता, जे काही उच्च नीचतेच्या ज्या काही बुरसटलेल्या कल्पना आहेत त्या सगळ्या आता बाजूला ठेवायला पाहिजेत आणि एक झालो पाहिजे एका त्या शत्रूविरुद्ध. हे ह्याचं सार या कडव्यामध्ये आहे. घातक भलत्या प्रतिबंधांवर, हल्ला नेण्या त्वरित करारे, उन्नतीचा ध्वज उंच धरारे, वीरांनो तर पुढे सरारे, आवेशाने गरजत हर हर, आवेशाने गरजत हर हर. एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन जीमी स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्या मज लागुनी, अशी तुतारी द्या मज लागुनी. केशवसूतांची ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. आणखीन कुठकुठल्या कविता तुम्हाला ऐकायच्या आहेत हे सुद्धा मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आपण प्रयत्न करूया की वेगवेगळ्या कवींच्या वेगवेगळ्या रचना या निमित्ताने आपल्याला सादर करता येतील.
व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीचीच विनंती आहे, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना वाटून द्या, त्यांच्यापर्यंत ही कविता पोहोचू द्या. व्हिडिओ हाईप करा, म्हणजे काही अनोळखी लोकांपर्यंत सुद्धा, ज्यांना मराठी कविता आवडतात अशा लोकांपर्यंत सुद्धा या व्हिडिओचं नोटिफिकेशन जाईल. आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन कवितेसह. तोपर्यंत नमस्कार.